नमस्कार बालमित्रांनो, मी कुमारी वृषाली विपुल नरके. सोनपरी आणि चिवी चेटके ही संगीता बर्वे यांची कथा मी तुम्हाला ऐकवत आहे. ही लाडोबा मासिकात सुद्धा उपलब्ध आहे. कथेला सुरुवात करते. घनदाट जंगल होतं. जंगलामध्ये सुंदर तळ होतं. तळाच्या काठावरची हिरवीगार झाडं त्या नितळ पाण्यात वर्षानुवर्ष आपलं रूप निहाळत उभी होती. तळ्यामध्ये असंख्य पांढरी शुभ्र कमळं होती. काही चंद्रविकासी तर काही सूर्यविकासी. सूर्यविकासी कमळं सूर्योदयाच्या वेळी उमलायची आणि सूर्यास्ताच्या वेळी मिटायची. चंद्रविकासी कमळं चंद्रोदयाच्या वेळी उमलायची आणि चंद्रोदयाच्या वेळी मिटायची. या कमळांची देखरेख एक डौलदार राजहंस करीत असे. तळ्याच्या काठावर सोनचाफ्याचे एक अतिशय सुगंधी झाड होतं. या झाडावर अनेक पक्ष्यांची ये-जा सुरू असे. सोनचाफ्याच्या दाट झुपक्यांमध्ये एक छानसा हिरवागार झुपक्यात घर होतं. या घरात सोनपरी राहत होती. पक्षी सोनपरीला जंगलातील फळं, फुलं, मध आणून देत असत. चंद्रोदय झाला आणि तळ्यातील चंद्रविकासी कमळं उमलू लागली की सोनपरी घरातून बाहेर पडत असे. तोवर तळ्यातला राजहंस काठावर येऊन बसलेला असे. सोनपरी राजहंसाच्या पाठीवर बसे. राजहंस तिला उमललेल्या चंद्रविकासी कमळाकडे घेऊन जाई. कमळ पाकळीवर अलगद पाय ठेवून सोनपरी कमळात उतरत असे आणि आपल्या कामाला सुरुवात करीत असे. कमळाला एक एक परागकण हलकेच काढून त्याचेही बारीक चूर्ण करून सोनेरी कुपीत भरून ठेवेपर्यंत पहाट होत असे. कमळ हलके हलके मिटू लागले की त्याच्या पाकळीवर पडलेले दवबिंदूचा पहिला थेंब कुपीमध्ये भरून घेत असे. हे काम पूर्ण झाले की सोनपरी पुन्हा राजहंसाच्या पाठीवर बसून तळ्याच्या काठापर्यंत येत असे आणि मग आपले पांढरे तलप पंख पसरून झाडावर सोनचाफ्यांच्या घरात शिरत असे. पर्यांच्या देशातील आपल्या लाडक्या राजा राणीला चंद्रविकासी कमळाच्या परागापासून तयार केलेले सुवासिक अत्तर भेट द्यावे म्हणून सोनपरीने या सुंदर तळ्याची निवड केली होती. सोनपरी सुखरूपपणे तिच्या घरात गेली की तो शुभ्र डौलदार राजहंस सोनेरी उन्हात पंख वाळवत असे आणि सोनचाफ्याच्या झाडाखाली निवांत झोप काढत असे. सोनपरीचे काम पूर्ण होईपर्यंत रात्रभर तो देखील जागाच असायचा ना. राजहंसाच्या देखरेखीचं कारणही तसंच होतं. चिवी चेटकी होय, जंगलात दूरवरच्या गुहेत राहणारी लांब वाकड्या नाकाची, फताड्या पायाची, बटाट्या डोळ्याची, उंच उभ्या कानाची चिवी चेटके. चंद्रविकासी कमळाच्या अत्तराचा सुगंध हवेवर पसरला की चिवीच्या नाकापर्यंत पोहोचला की चिवी अगदी वेडीबिशी होत असे. आपलं वाकडं तिकडं लांब नाक हलवीत, फताडे पाय दणादणा आपटीत चिवी सरोवरच्या दिशेने धाव घेत असे. मात्र चिवीचा एक वीक पॉइंट होता. सोनपरीला तो ठाऊक झाला होता. चिवीला सोनचाफ्याच्या फुलाचा सुगंधाचा भयंकर ॲलर्जी होती. सोनचाफ्याच्या फुलाचा किंचित वास जरी चिवीच्या नाकात शिरला तरी तिला सटासटा शिंका सुरू होत असत. इतका शिंका, त्या शिंकांनी ती अगदी हैराण होऊन जात असे. आपल्या सोनचाफ्याच्या फुलांची ॲलर्जी आहे हे चिवीनं खरं तर सर्व प्राण्यांपासून लपवून ठेवलं होतं. पण जेव्हा सोनपरी भेटली आणि सोनपरीशी गोड बोलून तिला गुहेत आणून चिवीनं डांबून ठेवलं तेव्हाच हुशार सोनपरीला तिचा हा वीक पॉइंट ठाऊक झाला होता. म्हणून तर चिवीच्या काट्यातून सुटका करून घेतल्यानंतर सोनपरीनं आपलं घरच सोनचाफ्याच्या झाडावर बांधलं होतं. सोनपरीची ही आयडिया एकदम लाजवाब ठरली होती. त्यामुळं व्हायचं काय की चंद्रविकासी कमळाच्या अत्तराचा सुगंध हवेवर पसरला की चिवी चेटकिनीचं वाकडं तिकडं नाक खवळून उठायचं आणि त्या सुगंधाचा माग काढत काठाकुटातून तळ्याच्या दिशेने ती धाव घेत सुटायची. पण तेवढ्यात व्हायचं काय की नव्या झुळकेसोबत सोनचाफ्याचा सुगंध हवेवर पसरायचा आणि मग मात्र वाकडं तिकडं नाक आणखी वाकडं तिकडं करत चिवी ज्या शिंका देत तळ्याच्या विरुद्ध दिशेला पळत सुटायची की काय सांगता सोय नाही. कमळाच्या तळ्याच्या जवळपास सोनचाफ्याचं फुलांनी लदबदलेलं झाड असणार आहे याचा अंदाज धूर्त चिवीला आला होता. धूर्त तर ती होतीच, शिवाय अतिशय लबाड, लोभी आणि आळशी होती. सगळे दुर्गुण तिच्या अगदी ठासून भरले होते.
आळशीपणामुळे ती शरीराची स्वच्छता योग्य प्रकारे ठेवत नसे. महिनोन्महिने आंघोळ करत नसे. त्यामुळे तिच्या शरीराला दुर्गंध येत असे. जंगलामध्ये प्राणी सुद्धा तिला पाहून दूर पळत असे. खरं तर चिवीलाही स्वतःचा दुर्गंध कधी कधी असह्य होत होता. म्हणूनच ती नेहमी सुगंधाच्या शोधात जंगलभर फिरत असे. शिवाय तिला काही कामधंदाही नव्हता. रिकामा वेळ कसा घालवावा हा मोठा प्रश्न तिच्या पुढ्यात वासून सदैव उभा असे. तिला कोणी मित्रही नव्हते. धूर्तपणा, कावेजपणा करून ती ज्यांच्या आपल्या जाळ्यात ओढत असे ते तिच्या दुर्गंधीचा पत्ता लागला की हळूच पसार होत असे. अर्थात आपले दुर्गुण चालाखीने लपवून ठेवण्यात चिवी अगदी पटाईत होती. समोरच्याशी गोड गोड बोलून ती आपला कार्यभाव साधून घेत असे. जंगलात निरागस प्राणी, उदाहरणार्थ ससे, हरिण, काळवीट तिच्या गोड वागण्याला भुलून तिच्या संपर्कात येत असत. पण एकदा का त्यांना तिची लबाडी लक्षात आली की ते तिच्या वाऱ्यालाही फिरकत नसत. चिवीला स्वतःकरता जेवण बनवण्याचा अतिशय कंटाळा. जंगलातल्या दूरवरच्या मोडक्या तोडक्या गुहेत तिचं घर अत्यंत अस्वच्छ होतं. चिवी कुणालाही तरी फसवून गोड बोलून आणायची आणि त्यांच्याकडून घर साफ करून घ्यायची, स्वयंपाक करून घ्यायची. शिजवलेल्या त्या खमंग अन्नाबरोबर अन्न शिजवणाऱ्यांचाही चट्टामट्टा करून टाकायची आणि मग मस्त ढेकर देत पुढच्या सावजाच्या सोप्यात भटकायची. पुढच्या सावजाच्या शोधात भटकायची. सावज हेरण्यात ती अगदी पटाईत होती. जरा म्हणून माती मऊ लागली की खणायला सुरुवात करायची. सोनपरीही तिच्या तावडीतून सुटली नव्हती. चंद्रविकासी कमळाच्या शोधासाठी सोनपरी आकाशातून उडत उडत पाहणी करत असताना त्या घनदाट जंगलात उतरली आणि तिची पहिली गाठभेट झाली ती चिवी चेटकीणशी. चिवीचा अवतार पाहून दचकलेल्या सोनपरीला गोडगोड बोलून फसवून आपल्या गुहेत घरात आणले. त्या घरातील पसारा पाहून सोनपरीला किळस आली आणि सोनपरी तेथून सुटका होण्याच्या संधीची वाट पाहू लागली. चेटकिनीने मात्र तिला असे काही गोड बोलून घरात राहण्यास भाग पाडले की बस रे बस. सोनपरीकडून सगळी गुहा साफ करून घेतली. सोनपरीला एके दिवशी गुहेतल्या एका कोपऱ्यात खड्ड्यात पुरून ठेवलेली हाडं सापडली. एक दिवशी चिवी आपल्यालाही मारून टाकील याची सोनपरीला खात्रीच पटली. आता तिनंही हुशारीनं वागायला सुरुवात केली. चेटकिनीच्या गोड बोलण्याचा तितकाच गोड शब्दात प्रतिसाद देत तिनं चक्क तिच्याशी मैत्री करायला सुरुवात केली. चिवीचाही सोनपरीवर विश्वास बसू लागला. त्या भरात चिवीनं आपला वीक पॉइंट सोनपरीला सांगून टाकला. चिवीला सोनचाफ्याच्या फुलाची ॲलर्जी आहे हे समजताच सोनपरीनं एक युक्ती केली. एके दिवशी चिवीनं सोनपरीला जंगलात फिरायला नेलं. तळ्यातल्या कमळातले फूल तोडून आणायला सांगितले. नुकतीच फुलं येऊ लागल्याने त्याच्या वासामुळे चिवी दूरवरचं नाक धरून उभी राहिली. ही संधी साधून सोनपरीनं कमळाचं फूल तोडलं, पण सोनचाफ्याच्या झाडावरचं दोन तीन फुलं उडता उडता पटकन तोडून खिशात टाकलं आणि कमळाचं फूल चिवीच्या हातात देऊन सोनचाफ्याची फुलं तिच्या काळ्याकुट्टा अंगारख्यावर हळूच सोडून दिली. झालं. चिवीला ज्या काही शिंका सुरू झाल्या की बस. शिंकावर शिंका देत चिवी सैरावैरा पळत सुटली. त्या संधीचा फायदा घेऊन सोनपरी जे उठली ती थेट सोनचाफ्याच्या फांदीवर येऊन बसली. चिवी मात्र सोनचाफ्याच्या झाडापर्यंत काय त्याच्या आसपासही फिरकत नाही हे सोनपरीला कळून चुकले होते. मग सोनपरीनं चक्क हिरव्या पानांच्या झुपक्याच्या झुपक्यात आपले इवलेसे घर बांधायला सुरुवात केलं. जंगलातल्या सर्व मित्र पक्षांनी सोनपरीला या कामात आनंदाने मदत केली आणि अतिशय सुंदर असे काड्यांचे पाना फुलांचे भरभक्कम घर तयार झाले. तळ्या शेजारच्या झाडावरचं आपल्या घर बांधायला सुचलं याचे सोनपरीला समाधान वाटत होते. शिवाय तळ्यात राहणाऱ्या राजहंसासारखा तिचा काळजी घेणारा प्रेमळ मित्रही तिला भेटला होता. सोनचाफ्याच्या झाडावर येणारे अनेक रंगीबेरंगी पक्षीही सोनपरीचे मित्र झाले.
या सर्वांच्या सोबतीने सोनपरीचे दिवस अगदी आनंदात जाऊ लागले. सोनपरी अत्तर तयार करण्याचे काम अगदी मन लावून करू लागली. इकडे चिवी चेटकीन शिंकून शिंकून अगदी त्रासून गेली होती. सततच्या शिंकांमुळे तिचे शरीरही पार थकून गेले. वैतागलेली चिवी अखेर एका झाडाखाली शांत बसून राहिली. सोनचाफ्याचा वास आपल्याच अंगारकामधून येत आहे हे तिच्या लक्षात आले. ती ताबडतोब जंगलातल्या उंचावरून पडणाऱ्या धबधब्याखाली उभी राहिली. त्याबरोबर वाहणारे पाणी अतिशय मलिन होऊ लागले. सोनचाफ्याची फुलं ही पाण्याबरोबर वाहत गेली. सोनपरीची युक्ती चिवीला लक्षात आली, पण तिला स्वतःच्या अस्वच्छपणाची लाज वाटू लागली. आपण स्वतःला बदलायला हवं याची जाणीव तिला झाली. धबधब्याखाली आंघोळ करत असताना तिनं आपल्या अंगारका स्वच्छ धुवून टाकला आणि शेवटची जोरात शिंक दिली. नंतर मात्र तिला एकदम बरं वाटू लागलं. आपल्या अस्वच्छपणाचा आणि आळशीपणाचा खरं तर चिवीलाही कंटाळा आला होता. आता मात्र तिनं मनाशी एक निश्चय केला आणि ती घाईघाईने आपल्या गुहेतील घराकडे निघाली. घरापाशी येताच आतून येणाऱ्या दुर्गंधीने तिला ओळखल्यासारखं झालं. तिने स्वतःचे घर आवरायला सुरुवात केली. सर्वप्रथम तिनं कुजलेलं मांस आणि हाडं मातीतल्या खड्ड्यात पुरून टाकली. मग गुहा झाडून घेतली. गुहातली जळमट काढली. सगळा कचरा पुन्हा खड्ड्यात पुरून टाकला. न थकता न कंटाळता ती रोज थोडी थोडी गुहा स्वच्छ करत होती. आपलं घर लख्ख होताना पाहून तिला मनातून आनंद होऊ लागला. पण चिवीनं मनाशी आणखी काही गोष्टी ठरवून टाकल्या. कुणालाही उगाच त्रास द्यायचा नाही, घालून पाडून बोलायचं नाही, कुणाच्याही गरीब साध्या सरळ स्वभावाचा फायदा घ्यायचा नाही, जादूटोणा करायचा नाही, उगाच एखाद्याचा छळ करत आसुरी आनंद घ्यायचा नाही. हे सगळं करणं सुरुवातीला तिला जड गेलं, पण महत्प्रयासानं तिनं आपल्या स्वभावावर, राहणीमानावर मात केली. तिचे मृदू बोलणे ऐकून प्राणी पक्षी दचकले. चिवीची ही नवीन खेळी असावी असेच त्यांना वाटले. तिला काम करताना पाहून तर ते आणखीन बुचकुळ्यात पडले. रंगीत पक्ष्यांनी ही बातमी सोनपरीला सांगितली. आश्चर्यच आहे, सोनपरी एवढंच म्हणाली आणि पुन्हा आपल्या कामाला लागली. चिवीमध्ये मात्र खरोखरच आश्चर्यदायक बदल घडत होता. तिने आता जंगल सफाईचे काम हाती घेतले होते. वाळलेल्या पाण्याचे ढीग गोळा करून ते खड्ड्यात बुजवत निम्मे अधिक जंगल तिने स्वच्छ करीत आणले होते. ज्या झाडांनी अगदीच माना टाकल्या होत्या त्यांना पाणी घालण्याचं नवीन काम तिने सुरू केलं होतं. ओल्या मातीच्या सुगंधाने चिवीचा दुर्गंध जवळपास नाहीसा झाला होता. दृष्ट चिवीचा एका चांगल्या चेटकिनीत रूपांतर होऊ लागले. खरं तर चेटकीन हे तिला चिकटलेले बिरुदही काढून टाकण्याचा खटपटीत चिवी होती. ते कसं काढता येईल हे तिला समजत नव्हतं. चिवीच्या चांगुलपणाच्या बातम्या सोनपरीच्या कानावर येत होत्या. सुरुवातीला या बातम्यांवर तिचा विश्वासच बसत नव्हता. जंगलातील साफसफाई पाहून मात्र सोनपरी आश्चर्यचकित झाली. तिला आनंदही झाला. आता मात्र चिवीला भेटायचंच असं सोनपरीनं ठरवलं. चिवीला आवडणारे कमळाचे अत्तरही एका सुंदर सोनेरी कुपीत सोनपरीनं भरून ठेवलं आणि या झाडावरून त्या झाडावर उडत जंगलाची पाहणी करत सोनपरी चिवीला शोधू लागली. आणि सोनपरीला चिवी दिसली. ही चिवी आहे. सोनपरीचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. चिवी अगदी स्वच्छ आणि छान दिसत होती. तिच्या अंगावरचे कपडेही पांढरे शुभ्र आणि धुतलेले होते. केस नीट विचारून केसांची वेणी घातली होती. दुर्गंध तर कणभरही जाणवत नव्हता. चिवी सोनपरीने हाक मारली. चिवीला ती ऐकू गेली नाही.